अशा का बघताय तुम्ही भूत पाहिल्यासारखं? काही चुकलं का? ते माझं चुकलं. खरंच सॉरी. मी नाही ओळखू शकले तुम्हाला. इट्स ओके. तसंही आपण एकमेकांना ओळखत नाही. तुम्ही फूड इन्स्पेक्टर? हो ठीक आहे, काय नाही. अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही फोटो काढत होतात का? नाही बरोबर आहे, हा तुमच्या कामाचाच भाग आहे. आणि ती तुमच्यावरती खेकसली. माफ करा हं, म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं असेल तर. अहो प्लीज, असं काही नाहीये. नाही नाही, खरंच सॉरी. तुम्हाला ज्या काही डिटेल्स हव्या असतील ना, मी स्वतः देते तुम्हाला. अहो ठीक आहे, फाईन. माझं खाऊन झालंय. हात धुवून येऊ का? हो हो, इथे पुढे जाऊन. वॉश बेसिन. आय नो. येऊ? बाळाराजा काय शेट आणखीन काय मागव? हा चालेल चालेल चालेल. हा तुला काही इथं फक्त चराय ठेवलंय काय? हा अरे तिथं नवीन फूड इन्स्पेक्टर आला, आपल्याला पार खाऊन गेला, आपला झिरो बॅलन्स झाला. तुला काही कळतंय का? कसं कळणार? तुझ्या अक्कल पेंड खायला गेली होती ना तिथं. तसं नाही शेट. आऊ त्याला कधी पाहिलं नाही ना आधी. नाही नाही तुला विचारूनच पोस्टिंग करतात ते. हे अशी पोरं माझ्याकडं कशी गँग हे कसं होणार माझं? नाही नाही शेट, आता ना त्याच्यावर बारीक नजरच ठेवतो. तू काय बी करू नकोस, मीच बघतो काय करायचं ते. याच्या आधी कोण होता रे तिकडे? गुळवणकर. गोळवणकर काहीतरी कर. फोन लाव. कोणाला? मला लावतोस? आता शेट आपण आजूबाजूला बसलोय, फोनची काय करते? असंच बोलू की. गोळवणकरला फोन लाव. शेट फोन लागत नाही. भजी खा. त्यात काय बी होणार नाही. मीच बघतो काय करायचं ते. बघितलंस ताई, सगळे सेम नसतात. तू उगाच सगळ्यांवर शंका घेत असतेस. माझी काय चूक आहे ग? जग तरी चांगलं राहिलंय का आजकाल अप्पू? अगं ते माहितीये मला, पण तो डोक्यात राग घेऊन बसला असता तर किती महागात पडलं असतं आपल्याला. अगं कळतंय मला सगळं, पण काही मुद्दाम नाही केलं मी. एवढी पण काय माझी चूक नाही झाली. पण तू अगं हो हो हो, थांबा थांबा. आता यावरून भांडू नका, विषय बंद करा. ताईच चुकलंय ठरलंय. एक मिनिट. विषय स्टॉप. मला तरी तो भला माणूस वाटला. हं, कुणाला त्रास देणाऱ्यातला नाही वाटला. आणि ना सेल्फी काढताना तो जाम मजा आली. आत्या, हात पुसायला दे ना त्यांना. हे रुमाल आहे माझ्याकडे. बाकी इथल्या पदार्थांची चव कमाल, सुपर. तसा आग्रहच असतो आमचा. म्हणून तर परत आलो ना, शिव्या खाऊन सुद्धा. तुमचा राग गेला नाहीये का अजून? मी सॉरी म्हटलं ना, मी पुन्हा सॉरी म्हणते. म्हणजे तुमचा राग जाईपर्यंत अगदी. अहो प्लीज, मला खरंच राग नाहीये. मी असंच. तुमचं काम अर्धवट राहिलं असेल ना? म्हणजे तुम्ही फोटो काढत होता मगाशी. या मी तुम्हाला आमची खानावळ दाखवते. नाही म्हणजे कसं इन्स्पेक्शनला बरं पडेल तुम्हाला. अहो ऍक्च्युली तुम्ही समजता तसं नाहीये. मी नाही खरंच दाखवते तुम्हाला खानावळ. म्हणजे कसं आहे की बरं पडेल. आपण बोलू नंतर त्यावर. ठीक आहे, तुमची खानावळ बघायला आवडेल मला. हा, कुठून सुरुवात करूया? अगं ताई, वॉश बेसिन पासून पिण्याच्या पाण्यापर्यंत सगळं बघून झालंय त्यांचं. हॉटेलची खरी ओळख त्याच्या किचन वरून होते. सो तिथून सुरुवात करूया. हो नक्कीच, या ना. मी आल्या. या. या
तू कुठे निघालीस? तू थांब इकडे. अगं ते ना व्यवस्थित निरीक्षण करायला नको का? अरे आपली. वा वा वा, कमाल सुगंध हा, कमाल. म्हणजे लग्नाच्या हॉलमध्ये कसं जेवणाचा सुवास दरवळत असतो, इथे आत आल्यानंतर अगदी तशी फिलिंग आहे. हे सगळे यांच्यामुळेच. दिवसभर काम चालूच असतं, ही काय आता रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू आहे. हो हो हो. हे काय आठवतच आलंय. चला मी तुम्हाला पुढचं दाखवते. या. खरंच आय मस्ट से की किचन तुम्ही खूप छान ठेवलंय. नाहीतर हे असं ऍप्रन टोपी हे आजकाल खानावळीत कुठे बघायला मिळतं. हो, जेवण बनवणाऱ्यांनी स्वच्छ आणि टापटीप असावा असाही आग्रह असतो आमचा. ग्रेट. बरं हे दोघे हे हिरा काका आणि ही त्यांची बायको सगुणा. जी तुमच्या जिभेवर चव रेंगाळते ना, ती ह्यांचीच कमाल आहे. हो हो, खूप छान स्वयंपाक करता हा तुम्ही. थँक्यू थँक्यू. हे दोघं कित्येक वर्षांपासून इथे आहेत आणि तेच हे सगळं सांभाळतात. म्हणजे मी लहान होते ना, मला आठवतही नाहीये, तेव्हापासून ते सगळ्याची काळजी घेतात, माझी सुद्धा आणि आग्रहाच्या चवीची सुद्धा. अहो चव म्हणजे काय? अहो तुमचे हात पार्सल करून घरी घेऊन जावं इतकं छान जेवण बनवता तुम्ही. कसं आहे साहेब, सवयीनं हात बसतो, नजर बसते, नाक पॉवरफुल पाहिजे बघा, पॉवरफुल. हा, तेव्हा कळतोय पदार्थ कसा बनलाय ते. हम्म. तुम्हाला तरी कळतं का याच्यातलं? हिरा काका हे मेंबर नाही आहेत, हे फूड इन्स्पेक्टर आहेत. काय? हो. अहो फुफू काय करताय? म्हणजे त्याचं साहेब साहेब, आधी नाही का सांगायचं? ह्यांचं आपलं ना काहीतरीच असतं. अहो काही हरकत नाही, ठीक. बाय द वे इथे राहायची पण व्यवस्था आहे, असं बोर्ड वाचलं बाहेर. हो आहे ना, चला मी तुम्हाला दाखवते. या, आल्या या. अरे तम्मा मरो नंद जिन राल मोरनी का. ए परम्या, माझ्या खोलीत तुझा टॉवेल का वाळत घातलास? कोणे पुछीने तू टॉवेल नीचे नाख्यो रे? कोणे? हा? अरे कोणाला विचारून तू टॉवेल खाली टाकलास? अरे माझी खोली, तुझा टॉवेल वाळत का घातलास तू? अरे मी कुठेही टाकेन. कुठे नाही, दोघं जण भाड्याने राहत असलो तरी नाही, मला असं चालणारच नाही. आता थांबा. हे फूड इन्स्पेक्टर आहेत. आपल्या आग्रहाचं इन्स्पेक्शन करायला आले. नमस्कार साहेब, नमस्कार. म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणजे अशी व्यवस्था कुठेही होणार नाही. विलक्षण उत्तम, म्हणजे राहण्याची खाण्याची उत्तम. काय फॉरेन काका? हो ना, अगदी वेळेवर पाणी, अंघोळ, कुठेही टॉवेल वाळत घालता येतो. छान आहे अगदी सगळं. लाईटचं कसं काय, सोय आहेत ना? हो, एकदम व्यवस्थित, भरपूर उजेड पडतो. म्हणजे किती पैसे खर्च केलेत तरी असा माहोल कुठेही मिळणार नाही. अगदी घरच्यासारखा. म्हणून भांडत होता अगदी घरच्यासारखं. हा, म्हणजे आता हा टॉवेल इथे वाळत घालू शकता, हो ना? हो, आमच्या दोघांचं कसं टॉम अँड जेरी सारखं असतं. बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होतीच है. आता तुम्हीच म्हणताय तर ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी रूमचे फोटोज काढू शकतो? हो प्लीज. तुम्ही असं करा, माझ्या खोलीत चला ना. याच्या खोलीत याला कोणी आलेलं चालत नाही. परब्या, मला फक्त तू माझ्या खोलीत आलेला चालत नाही. एक मिनिट भांडू नका. मी दोघांच्याही खोलीत येतो. ओके? आता इथून सुरुवात करतो. ओके, हो, काढा, काढा. चालसे. या ना, या बसा. नो इट्स फाईन. नाही प्लीज बी कम्फर्टेबल. हे कुठे हो? ते स्टोर रूम मध्ये ठेव.
इथे आमचे सगळे रेकॉर्ड्स असतात. पण हे सगळं मला का सांगताय? मला हिशोब पाहायचे नाहीयेत. नाही, कसं आहे की यामुळे तुम्हाला कळेल आमचा आग्रह म्हणजे एक परंपरा आहे आणि तीही खूप जुन्या काळापासून चालत आलेली. अहो या फाईल्स बघा ना, नुसत्या कागदांवरनं तुम्हाला कळेल आग्रह किती वर्षांपासून इथे खंबीरपणे उभं येते. इमारत बघून कळतं की किती जुनं बांधकाम आहे आणि मजबूत आहे. माझ्या पणजोबांनी बांधली आहे. मग आजोबांनी खानावळीचा व्यवसाय सुरू केला आणि वडिलांनी मग तो पुढे नेला. आणि आता तुम्ही मदत करताय. तुम्ही आणि तुमचे वडील इथलं सगळं काम बघता का? नाही, वडील नाही आहेत माझे. आय एम सॉरी. नाही नाही, इट्स ओके. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? नशिबाने सॉरी म्हटलं पाहिजे. यात तुम्हाला अकाउंटचे सगळे डिटेल्स पाहायला मिळतील, बघा ना. हो, नाही दाखवले तरी चालेल. नाही काय, आग्रहमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडनं ना आम्ही क्वालिटीच्या नुसार चार्ज करतो आणि आमचा प्रयत्न असतो की त्यांना उत्तम क्वालिटी मिळावी. म्हणूनच हे सगळं. तर तुम्ही पाटी नुसती लिहित नाही तर तसं वागता सुद्धा. अहो नाही नाही, खरंच काही काही ठिकाणी पदार्थांचे लावलेले फोटो आणि सर्व केलेले पदार्थ त्यात जमीन आसमानचा फरक असतो. हो, मगाचपासून मी तुम्हाला आग्रह फिरवते, तुम्ही दमला असाल. मी साधा चहा पण नाही विचारला. तुम्ही प्लीज थांबा इथे, मी घेऊन आले. हा आले. अगं अगं, इतक्या घाईत कुठे चालली आहेस? अगं मगाचपासून तू त्यांना आपली खानावळ दाखवत फिरतीयस. चहा सुद्धा विचारला नसशील म्हणून म्हटलं चहा घेऊन जावं. चल मी घेऊन- मी त्याचसाठी आले होते. दे इकडे. का थांब का? मला कशाला बाहेर थांबवतेस? हं? ए, काही खाजगी बोलणं चाललंय का ग? आत्या, माझ्या सुदैवाने आणि तुझ्या दुर्दैवाने असं काहीही नाहीये. अगं आपला आग्रह दाखवतेय, झाला तर आपलाच फायदा होईल. मग मला का नको म्हणतेस? कारण तू तुझं विवाह मंडळ सुरू करशील ना तिथे, उगाच काहीतरी बोलशील आणि त्यांना जर राग आला तर निघून जातील ते आणि माझ्या मेहनतीवर सगळा चहा सांडेल. जाते. ऐक ऐक ना, हे त्यांना आपलं आग्रह कसं वाटलं ग? खूप आवडला आत्या. हो, नाही, मला वाटलं तर जुनं बांधकाम आवडते की नाही. हो ना. आणि आजकाल कसं सगळ्यांना झकपाक लागतं. जितकं चकचकीत तितकंच ते पोकळ. हे लोकांना कळत नाही ग. पण हे वेगळे आहेत. हा, जुनी वास्तू आहे म्हणून जास्त आवडली आहे त्यांना. खरे जुनं ते सोनं. झालं म्हणून घेऊन जात नाहीये तुला. बरं बरं, जा तू दे चहा. पण ऐक, हा चहा तू केलायस असं सांगताना. नाही आत्या, मी असं नाही सांगणार आहे. अगं नाही, मग मी येते. तू काही ऐकणार नाहीस. बरं ठीक आहे, चल माझ्या बरोबर, पण आग्रह शिवाय दुसरं काहीही बोलायचं नाही. आग्रह. आत्या चल आता, चल चल. घ्या ना चहा, चहा घ्या ना चहा. अहो प्लीज तुम्ही मला आवजाव करू नका, मी लहान आहे. अहो संस्कार हो. घ्या ना चहा, घ्या. बाजूला सावकाश. तुम्ही डिटेल्स पाहिले? हो, जेवढे पाहिले त्यात खुश आहे मी. हो ना. जुनी वास्तू म्हटलं की लोकांना पांढरा हत्तीच वाटतो. नाही म्हणजे बरोबर आहे, मेंटेनन्सच्या दृष्टीनं. खरंच तुम्ही ही जागा खूप छान मेंटेन ठेवली आहे आणि ते बरंच झालं. नाहीतर अशी इमारत, असं जुनं बांधकाम कुठे बघायला मिळतं. आणि एक प्रकारे तुम्ही जतनच करून ठेवली म्हणा, त्यामुळे मला बघता आली, इतरांनाही बघता येईल. हो, तुम्हाला आपलं तुला आवडली ना. बरं वाटलं, सांभाळल्याचं चीज झालं. बरं मी येऊ का आता? असंच येत जा वरचेवर. म्हणजे आत नको येऊ? हा, हो नक्की. नाही मी काय म्हणते, रात्री जेवणच जा ना. आज मस्त बेत आहे आग्रहवर. तुमचं आमंत्रण कोण नाकारेल, पण घड्याळ मनात अलार्म वाजवतोय. ऍक्च्युली एक काम आहे, जावं लागेल. येतो.
गेला तो. मग बघत काय बसलीस? म्हणजे बघत काय बसलीस? अगं मेंबर्स याची वेळ झाली मग. हा काय साहेब, रमलात का नाशकात? अरे इथली माणसं खूप इंटरेस्टिंग आहेत. कम्प्लीट मिसळ पाव. इन्फॉर्मेशनचं काय? किती दिवस लागणार? मित्रा, मी तन्मय सगळी इन्फो काढली. सगळी म्हणजे? सगळी म्हणजे इंटिरियर आणि एक्सटिरियर सगळं पाहून झालंय. इनफॅक्ट मालकीण बाईने स्वतः मला सगळं फिरून दाखवलंय. फोटोज पण काढलेत. कमाल आहे यार, तुला काम काढून घ्यायला बरोबर जमतं. काम तर आता सुरू होईल. उद्या सरांकडे प्रेझेंटेशन करू आणि एकदा का मुंबई ब्रँच मध्ये प्रेझेंटेशन झालं की मग सगळ्यांनाच या जागेत इंटरेस्ट येईल. म्हणजे तुझा पत्ता कट. आता मलाच या जागेचा वेळ लागलाय. मग राहा तिथेच. चेचे, मी नाही राहणार इथे. माझा प्लॅन वेगळाच आहे. कळेल हळूहळू. अच्छा, मी उद्या मुंबईला येतो. बसून इन डिटेल बोलू. ओके बॉस. आज नेहमीपेक्षा उशिरा आलीस. आज कामं खूप होती ग आणि अर्धा दिवस त्या इन्स्पेक्शन मध्ये मोडला. मग दुपारची राहिलेली कामं नंतर आटपली. तर ती नंतर करायची ना. त्याच्याने काय अडलं होतं का? स्वतःची काळजी घेत जा जर. असं करून कसं चालेल अप्पू? आजचं काम उद्या, मग उद्याचं काम परवा, मग परवाचं काम तेरवा. कामाचा पसारा वाढत जातो. मग ते एक दिवस दुसऱ्या दिवसावर विसंबून असतो. आई आई ग, काय ग, काय झालं? काही नाही. आज दिवसभर उभी होते ना, जरा पाठ धरलीये. झोपले की वाटेल बरं. हे वाक्य ज्यांनी शोधून काढलं ना, त्याचा ना जाहीर सत्कार करायला पाहिजे. असं झोपून बरं वाटलं असतं ना, तर मी कधीच आजारी पडले नसते. झोपा. मला पण झोपायचं, उद्या उठायचं सकाळी. झोपा. मग गेला ना तो? कोण? तोच ज्याच्या मागे मागे फिरू नकोस असं मला सांगत होतीस आणि स्वतःच दिवसभर त्याच्या मागे मागे फिरत होतीस. तोच. एक मिनिट, मी त्याच्या मागे मागे नव्हते फिरत. अप्पू, काम येते आपलं. मग मी पण तेच करत होते ना. मी पण त्याच्याबरोबर तुसडेपणाने बोलले असते तर आपण खडूस आहोत असं वाटलं असतं. त्या त्याचं आपल्याबद्दलचं मत काहीही झालं असतं ना तरी चाललं असतं मला. पण आपल्या आग्रहाबद्दल 4 लोकांमध्ये बोलताना ना त्याने चांगलंच बोललं पाहिजे. म्हणून हा सगळा खटाटोप. मग छानच झालंय ना त्याचं मत. आग्रहाबद्दल हेच ते ठिकाण सर, आग्रह खानावळ. हे स्ट्रक्चर म्हणजे नाशिक मधलं एखादं जुनं आर्किटेक्चरचं उत्तम नमुना आहे आणि आपल्याला अशीच ठिकाणं निवडायची आहेत जिथे टुरिस्ट अट्रॅक्ट होतील. आय थिंक सर ही जागा उत्तम आहे कंपनीसाठी. कंपनीला खूप फायदा होईल. लाईट्स प्लीज. थँक्यू. त्या जागेचे ओनर आपल्याला जागा द्यायला रेडी आहेत का? मी सगळी माहिती काढली आहे सर. या जागेची ओनर कर्जात गळ्यापर्यंत बुडालेली आहे. आपण पैसे देऊन सहज मॅनेज करू शकतो. पैसा सब कुछ बोल देता है. आणि तसंही मला नाही वाटत की हे डील क्रॅक करताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार आहे. आणि तसंही सर, नाक दाबलं की तोंड उघडतच. काही दिवसातच ही आग्राची जागा आपली असेल. गुड.